फिर और क्या चाहिए तू है तो मुझे फिर तंदार हो चालेल कुठं हा सायकलवर अहो आपल्याकडे मोठी गाडी असताना एवढी सोनेरी मस्त गाडी तरी या गाडीवर सोनेरी गाडीचे दिवस आहेत पण सध्या आहेत ना तिचे दिवस आलेले आहेत. असं का बर मी किती दिवसापासून म्हणत होतो सायकली दिवस येणार आहे. सायकलीचे लोकांना खोटं वाटायचे माग असायचे तोंडाव काय असं ते फोडीन थोबड पण आता थेट पंतप्रधानांनी सांगितलं बचत करा इंधनाची. आले का नाही परत. माझे आजोबा आहेत ना दूरदृष्टीचे होते त्यांना त्यावेळी सायकलीचं महत्व कळालं. आज आहे ना आता परत लोक सायकलीशिवाय पर्याय नाही आणि त्यातली त्यात ऐतिहासिक सायकल आहे हिचा तर नादच करायचा नाही. वतनदार सगळं खरं आहे हो पण तुमच्या ह्या ऐतिहासिक सायकलीवर कधी सफर घडवा चला ना आम्हाला काहीतरी सायकलवर बसून फिरायला घेऊन जा. नेलं असतं पण माझ्या सायकलचे ट्यूब टायर आहेत ना जुन्या काळातले ऐतिहासिक आहे ना तुला न्यायचं म्हणलं ट्यूबलेस टायरची सायकल लागेल. ही सायकलमध्ये पंक्चर झाली तर तुला चालता नाही यायचं त्याच्यामुळे आहे ना नको कुठं. आणि आता बी तसं आहे ना हिच्यावर फक्त मंडळालाच बसितो याच्यावर नाही बसित आपल्या सोनेरीमध्ये बसितो पण डबल आता कॅरीज बी तसं जुने झाले तुला नाही बसता यायचं. एखाद्या वेळेस कॅरीज नाही मोडायचं पण माणूस मोडन चढाला. वतनदार ऐतिहासिक सायकल आहे म्हटलं ते दणकट पाहिजे का नाही. दणकट. सुगंध तुमच्या सायकलवर बसू शकत नाही. सायकल ऐतिहासिक आहेत पण अलीकडे काय झालंय माणसाचा झाला व्यायाम कमी. माणसं बाय माणसं सगळेत. आता 2 माणसं सायकलीवर बसले ना चौघांचं वजन पडत आहे त्याच्यावर. झाड्या झाल्या माणसांच्या तब्येती वाढल्या. सायकल बनवणाऱ्यांनी आहे ना पहिल्या माणसांचा विचार केला. आताचे सीटावर बसले का डेऱ्या हँडेलला लागत आहेत. मागचं कॅरेजचा तर विषयच घेऊ नको. अंगात जाईन रुतन एखादं त्या पट्ट्या किती बघ अशा धारदार आहेत. पहिले माणसं अशी कडक होते शिपतार. बरं ऐका ना तुमचं लय लेक्चर ऐकलं पण सोडा ना मला आजच्या घरी घरी. नाही आता आहे ना आता फक्त सोडासोडी मंडळालाच. मंडळ आहे ना याच्यावर नाही बसत मी. आपली सोनेरी गाडी आहे ना असं पुढून बसत जातो कुठं तरी. आता तसे बी आहेत ना सायकली डबल सीट घेऊन जायचे दिवसच नाही राहिले. बरं आता मी जाऊ का आता लय ऐकलं तुमचं. सोडणार तर नाही तुम्ही मला माहिती आहे. नाही पण मी कुठं निमंत्रण दिलं तर तुला का काही करून माझं ऐकच. तू है तो मुझे फिर और क्या चाहिए. धडक मारतात काय मला. ओ दाजी एवढे मोठे दाजी दिसणार नाहीत का पण म्हणलं लागन ब्रेक. अरे साधा भाऊ वतनदार घराण्यातले तुम्ही हा काय सायकलवर फिरता. गाडी घ्या ना एखादी. गाडी आहे माझ्याकडे सोनेरी कलरची आहे गोल्डन प्लेटिंग केलेली i20. अच्छा पण आता जग पुढे चालले तिकडे काय युद्धाचे प्रसंग. आजोबा पंजोबा सांगायचे हिचे दिवस येणार आहेत हिचे दिवस येणार आहेत. पंतप्रधानांनी सुद्धा सांगितलंय इंधन कपात करा. अरे सदा भाऊ पंतप्रधानांनी सांगितलं इंधन कपात करा. हा. पण नवी सायकल घ्या ना एखादी. नवीन ऐतिहासिक सायकल आहे. ह्या सायकली पासूनच 2 व्हीलरला प्रोत्साहन मिळालं बनवायचं. हे जे दिसतंय ना शॉकअप सर. शॉकअप येते आणि हा यच दिसतोय ना हा, हा. त्या काळातला हिंदुस्थानचा यच आहे त्यो. बर बर. हा आणि हे ब्रेक आहेत. आता मधल्या काळात पायात आलते आता परत आले की ना हातात ब्रेक आले आले आले. आणि सीट एअर कंडिशन हे गरम झालं ना असं केलं का हसू नका. ऐतिहासिक आहे याच्यावर लढलेले आहेत आमचे वाडवडील. बरं, एक काम करा सदा हा. भाऊ एक चक्कर द्या मला. चक्कर दिली असती. अर्धा एक चक्कर नाही मारा ना दिली मला. दिली असती पण हिचे टायरची साईज आहे ना बारीक आहे 12-15 mm ची. तुम्हाला सायकल मोठी लागन टायर ट्यूबलेस लागते अशा टायरची सायकल पाहिजे. दाजी तुमच्या बस की बात नाही. ही सायकलचं आहे ना हिचं कॅपॅसिटी बरं, एक काम करा ना मग चक्कर नका तुम्हाला बसून तर बघू द्या कशी आहे. नका नका नका. ही फक्त वतनदार घराण्यातल्या माणसांनी त्याच्यावर बर, टांग बर, बर, टाकायची. बर, बर. आता आम्ही वतनदार आहेत तुम्ही म्हणता ना तुमच्या रोबाबात का नाही राहत. आता घोडं घेऊन बी फिरला असतो पण घोडं ठेवायचं कुठं कोणाच्या दारात बांधायचं. त्याला हरभरा खाऊ घातले लोक तोंडाची पिशवी घेऊन पळाते. त्याच्यामुळं अलीकडे जग नाही ना घोड्या गाडीचं.
बर बरं, चला सदा भाऊ येऊ का मी हा हा हा. चला येऊ का हो या या अयो बरं भेटले दाजी चला चला ना 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 हो होता चला ना थांबले कशाला तर ना त्या डेपुटी सायकल आहे काय ते अरे सायकली बसायचं ना आमचं मंडळ सुद्धा विचारित बसू का उतरू का तू तर लगेच गाडीवर साहेब बसला आई त्याची सायकल आहे ती काय डेपुटीची का काय खातवाडी बुलेट अहो तुम्ही वतनदार माणसं आहे, तुम्ही एवढ्यांना मदत करता मग मला थोडं घरी सोडा ना. तुझ्या वतनदारांना बोलव ना फोन करून येते ना खाला काम करायला तिकडं गाडी बसायला माझ्या राहतो का ही सायकल का अशी तशी आहे का काय ऐतिहासिक वतनदार घराण्यातली सायकल आहे ती अहो सदा भाऊ आहे मान्य वतनदार घराने साहित्य पण तेवढा माझा पण रुपा वाढला असताना जरी सोडा फक्त मला विरोधकांना घेऊन रुबाब वाढवायचा नाही त्यांचा बी आणि माझा बी मी माझा रुबाब माझ्या आईपतीन पतीवर वाढितो तुझे सारखे छटाक पावशेर गाडीवर घेऊन आमचा रुबाब वाढणार नाही तिकडच खांद्यावर डेपुटीचा रुबाब वाढेल आणि तुझा तर आणखीन वर रुबाब वाढेल. बरं चालतंय चला थोडं पुढे परत तीच मी सांगितलं ना आमचं मंडळ सुद्धा विचारून बसत आणि तू लगेच चला पुढे भाडे दिले काय सायकलीला कधी आईल बिल मारले का हा सायकलला पुसली का माग लागला असेल खाताडातून आलाय तिच्यावर घाण वाईन तिला पुसावं लागत ती आयलिंग असती ती चावी बघितली का गांजलेली नाही ती ओरिजिनल पोला दे झाले तिला किती आता 107-10 वर्ष आली स्वातंत्र्याच्या आधीची ती म्हणजे माझ्यामुळे बसले तुमची सायकल खराब झाली ना कुलूप खराब होईन तू बसून काय शांत बसशील का ही आहे आणखीन मागावरशील दुरुस्तीला टाकावं लागेल ती तसंच आहे निक डाव्या बाजून निक बघू नको माग नाही तर घाली ना अंगावर रामकृष्ण हरी आयो शामराव सदा भाऊ आले काय हिशोब चालला काय नाही आपलं करीत होतो आकडे मोड काय 2-4 लाख आहे का उधारी गावात बघा आता एवढी काय याची आपली दुकानदारीच बारीक आहे आपली हा उधार नाही ठेवायचा तू क्वार्टरवरही वसूल करशील बरं आपल्या ऐतिहासिक वर लक्ष ठेव एक काम करा ना हा उन्हात कुठं लावता इथं लावा सावली थोड्या वेळाने तसं ती 107 वर्षाची झाली असं 40 आणि 42 टेम्परेचरनी तिला काही फरक पडत आता नाही पण आता सायकली बद्दल काय सांगायचे नाही, मला सदा तुझ्या गिरायकांना अडचण नाही व्हावं म्हणून इकडे म्हणत असतील लावतो तुमच्या सायकलीची काय अडचण सदा भाऊ मला ऐतिहासिक सायकल आजोबाच्या काळातली उलट्या आमच्या दुकानाला त्याने रुजबा आली अहो ती जहा खडी सबसे बडी हा विषय तिच्यापेक्षा मोठं कोणीच नाही 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 खरं तिचं वय किती तिचा रोबाब कधी तिचा वराव आता असा काळ तुला नाही समजायचं फक्त लक्ष ठेव मी ते भजन करायचं जयसिंग धामणे ना आपले भजनी त्यांच्याकडे जाऊन येतो तिथे ते कुतारडे लागले माग मी तर सायकलीचं एक पटन माझं दुप्पट व्हायचं म्हणून तुझ्या इथं लावली अजिबात काळजी करून मी जवळ इथं आहे ना तवर तिच्यावर लक्ष ठेवतो मी तवर आहे तवर नाही मला येऊच तर लक्ष ठेव अयो बसलाय भोऱ्या झालं समाधान सदा भाऊ हा उजा हात खाजवतोय काय होईल दगड टाक त्याच्यावर चांगला मोठा धारदार काय मी चांगला विचारतोय हात खाजवतोय उजात माझ्या गाडीला पंक्चर केलं ना तू कोणी ही काय आहे? गेली ना पार सदा भाऊ हवा तर पार गेली हवा तर पार गेली ती माहेराला गेली का कुठं नांदायला गेली पण मी आलो तर चांगली होती तुला लक्ष ठेव म्हणलं होतं हो सदा भाऊ लय घरमाल लागला दुकानात हा. टेम्परेचर काय झालंय हा. सुई टोचली का काटा टोचलाय कमन केली पंक्चर हो सदा भाऊ म्हणजे माझं नाव घेता काय तुम्ही तुलाच लक्ष ठेवायला सांगितलं होतं तो या असं लक्ष ठेवलं तो अहो मला लय उकडायला लागलं मग मी इकडे पारा येऊन बसलो सावलीला मला काय माहिती मग तुम्हाला म्हणलं होतं मी जवळ आहे तवर लक्ष ठेवीन आता मी इकडे आलो मला काय माहिती कोणी काय केलं तिला घेऊन यायची नाही नाही तेव्हा तर ती बघा. उन्हात ठेवली तिथं दुकानात गेलायचं दुकान लावलंय तुमच्या सायकलीला हात लावला असता तर अंगावर कापड रस्ते ठेवली तुम्ही बाया
म्हणले हात काय लावला माझ्या ऐतिहासिक सायकल चालली असती तर काय नसतो म्हणलो, पण पंक्चर करून तिथं ठेवली तू आहे ना. नाही हो सदा भाऊ, खरंच मी पंक्चर नाही केली. मी काय करू तुमची सायकल हात लावायची आपली ताकद नाही भाऊ. आईला मग सायकल मला काय म्हणत सदा भाऊ, हा तुमची कोणापासून सकाळपासून काही किरकिर वगैरे झाली होती की सायकलीवर? सायकलीवर ते सुगंधा म्हणली बसू का, मग म्हणलं मी मंडळाला शिवाय दुसऱ्याला बसीत नाही. बरोबर. आमचं मंडळ बी याच्यावर बसत नाही. पण म्हणली कधी इच्छा व्यक्त केली तर तिला म्हणलं वा, मंडळ सोडून काय दुसऱ्याला आता बसवीत बरोबर नाही. नाराज केला सुगंधाला, वतनदार घराने नाराज केला सुगंधाला, बशीला नाही म्हणून नेमकी 100% ना दुकानात आलती ती. बरोबर राव, मी निघायच्या टायमाला दुकानात आलती का? हा दिली असं खुन्नस तिने, डोक्याची पिन काढली आणि दिली असं टोचून 100%. सुगंधाने. बर बर चला चला चला. आईला सुगंधाला बी आहे ना, तिला पंक्चर काढायला लावितो. हळू हळू हळू. हळूहळू नाही. सुगंधा तू म्हणजे तू त्याला लाडी खाक मारितोय. सायकल पंक्चर केली सुगंधा. काय वतनदार, काय आरडाओरड लावला? का रे बाबा, तुला गाडी बसून नाही दिले माझ्या ऐतिहासिक पंक्चर? अरे सुगंधा असं नाही करावा. एवढा राग सायकल काढायचं, मला म्हणायचं सायकल द्या सायकल द्या. वतनदार कशाला नाही लागते वतनदार घराने? गप्पा साव तुम्ही. काय म्हणजे तुमची सायकल पंक्चर मी केली असं म्हणायचं की तुम्हाला? मी कशाला ती सायकल पंक्चर करायला येऊ? साक्षीदार आणलाय. साक्षीदार नंबर 1, 2, 3 सगळं त्याच्या दुकानासमोर सायकल लावली होती माझ्या दुकानासमोर सायकल. तू दुकानात गेली, हा माझी सायकल दिसली, मी गेलतो ते जयसिंग धामणे आप्पाकडे वाजनाचं सांगायला. हा मग मी सायकल पंक्चर केली. डोक्यातली पिन काढली आणि दिली टोचून. डोक्यात पिना बिना घालतच नाही मी. पिना नसते ना, दुसऱ्या काटे असते, चमचे असते. तुम्ही पाहिलं सायकलची हवा काढताना? कोणी? तुम्ही. मी सायकलची हवा काढताना बघितलं का मला? नाही, मी दुकान लावून बाहेर गेलो ना कसं वरच आहे माहिती झाडाखाली. का वतनदार, ऐका ना. श्यामा तू नाही म्हणला का, तुम्ही गेले आणि थोड्या वेळाने सुगंध आली. हा, आणि मी म्हणलं सुगंध आली तेव्हा मी निघालो होतो दुकानावरून. ती आली होती म्हणलं. आता तीच लय म्हणत होती इथं बसू द्या आणि इथं बसू द्या आणि सायकल सदाभाऊ. ऐतिहासिक. आता तिला म्हणलं नाही बाबा, सायकली बसवायचे दिवस नाही आणि बसायचे दिवस नाही, लिहून झाले. म्हणलं सायकलचे टायर ट्यूब साईड बारीक जुनी सायकल आपली. सगळ्यात महत्वाची टायरचा प्रश्न. हा, आणि कसं झालंय माहिती का, आता तुमचीच हवा गेलेली, त्याच्यामुळे सायकलच्या टायर मध्ये कशी हवा राहील? तसं नाही, माझी हवा जायना म्हणून सायकलची हवा सोडितात. तुम्ही 4 टर्मचा ग्रामपंचायत सदस्य आहे. मी भले भले झटले काहींचे आड संपले असतील, काय संपायचे ते? आटले. मी सायकलची हवा सोडली नाही. तू हवा कोणी सोडली असं सदा भाऊ? हो, तुम्हाला कोणी भेटत नाही तिकडे, कोणतरी असं गावात, त्याला बघा. माझं नाव कसं काय घेतलं तुम्ही? अरे तू आली होती नेमकं शेवट. आले होते म्हणजे तुमच्या दुकानामध्ये ए, आता मी फाट्यावर जाऊन किराणा भरून आणणार, पण तुमच्या दुकानात देणार नाही. नको येऊ, सायकली पंक्चरी होत्यात. तू दाजी कुठे आहे दाजी? हा त्याला पकडा माहिती, दाजीला त्याने मी काढली चक्कर असेल. लागत होती, एखाद्या वेळेस चक्कर आली असेल डोक्यातून, इथं उतारली असेल. तो दाजीकडचं तू नाही ना केली नक्की पंक्चर? नाही सांगितलं, कळतं का तुम्हाला? मला वाटतच नाही तू पहिले पंक्चर तुम्ही करशील. तुमची हवा चेक करा आता. जा. अरे म्या मोठ्या मोठ्या गाड्या पंक्चर केल्या. दुकान बिकान नको बदलू. जावा. ऑटो गरीबाच्या पाय नको देऊ. इतक्या वेळ सुचलं का आता फाट्यावरच जाईन मी. ऐका बसले दाजी. ओ दाजी, काय श्यामा, काय कुठं गेला? काय वतनदार? वतनदार म्हणायचं. पाहुणे आले, व्यवस्थित राहा पाहुण्यासारखं. अहो, झालं काय? 3 पोरींच्या पाठीव पोरग झालंय. सदा भाऊ, हे सांगितलं नाही तुम्ही? कान ठाय फोडू का भोऱ्या? सायकल पंक्चर झाली. झालं काय? हा. पंक्चर कशाला गेली सायकल पाहुणे? अहो मी कशाला तुमची सायकल पंक्चर करू? हो दाजी, वतनदार घराण्याची ऐतिहासिक सायकल आहे ती, कशाला बोट घालायची त्याच्यात? अरे श्याम सुंदर, मी कशाला बोट घालू त्या सायकल मध्ये? माझा काय अहो, संबंध आहे? रस्त्यावर भेटलं तर कशी आहे? इकडे शॉकअप आहेत का? ही कशी आहे? चक्कर द्या. अहो ऐतिहासिक सायकल होती म्हणून विचारलं, काय चूक केली का मी? ऐतिहासिक सायकलची चक्कर भेटली नाही, त्याच्यामुळे डोक्यात चक्कर बसली आणि इकडं पंक्चर केली. अहो वतनदार, चक्कर तुम्हाला आली आहे, मला हा, मग मी कशाला तुमची सायकल पंक्चर करू? जरा गप्प बसा. ए, पाहुणे अरे मग तापले तर पाहुण्याला तापू नका ना. मग
तुम्ही सायकलवर कशाला बसायचा, तुम्ही एवढा नाद धरायचा माझ्या सायकलला ऐतिहासिक सायकल द्या म्हणून नुसते म्हणण्यानी पंक्चर झाली असेल. अहो ते दुर्मिळ होती, ऐतिहासिक होती म्हणून आम्ही भावनेच्या भरात वाद गेलो तुमची सायकल बघायला. वाहत नका जाऊ, मध्ये आडवे होता माग पाणी तुंबन. अरे आता माझ्यावर खोटा आरोप करून तुंबवलंच आहे ना पाणी तुम्ही. दाजी नाही करायचे असे, गावात पाहुणे ते कायला करतील. नाही 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 मग तूच केलं असेल. ऐका आता यांनी नाही केलं, तिन्ही नाही केलं, तो नाही केलं, केलं कोणी ऑटोमॅटिक पंक्चर झाली काय माझी सायकल. भाऊ तुमची शपथ घेऊन सांगतो मी. माई पोरं बाळा उघडे पाडीतो का माझी शपथ घेऊन पंक्चर करून वर परत शपथी घेशील. मला माहित नाही, पंक्चर काढून आणून दी. चला भाऊ आता मी तुला लक्ष ठेवायला सांगितलं होतं मी. म्हणजे एक तर ठुलं लक्ष दुकानासमोर उभं जीव ही म्हणजे असं लक्ष ठेवतात का, सायकल चालू सायकल पंक्चर करायची ही लक्ष ठेवू नये का. ही लक्ष नाही मग लक्ष ठेवायचं. पंक्चर काढून आण जा जा. भाऊ पण मी पंक्चर केलीच नाही तर ते झाले लोकमान्य टिळकावानी. मी आज शेंगा खाल्ल्या नाही, बेकार फळ उचलणार नाही. अरे तू शेंगदाणे खाऊन माग मोठाले भाऊ तू सांगत टरफले. ते ऐकायला मला आतापर्यंत पोटातल्या पोटात 2दा संडास झाली, पण असं ऐकायला नको मला. तुम्हाला सांगतो मी याला पदर 20 रुपये घाली तो पंक्चर काढून आणतो, पण ते असं बोलू नका. बस 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 काढ 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 काढ. श्याम सुंदर, ऐतिहासिक सायकलचं पंक्चर काढायला मी येऊ का तुझ्या बरोबर? कशाला दाजी तुम्ही परत आता कुठं ना करता. बरं चला लोटू लागेल तेवढं. चला घ्या ऐतिहासिक सायकल घ्या, फक्त पाय पाय चालायचे, बसायचं नाही. तिची हवा गेली ना एखाद्या वेळेस हळू दाजी. पाहुण्याला बघूनच गाडी पंक्चर झाली का काय समजा ना माझी. दाजी हळू देत का खर्च करायला लावतो सायकलीचा मला. सायकलीला दसका घेतलेला दिसतोय. सदा भाऊ, हा नाही मला तुमची ऐतिहासिक सायकल चालवायला भेटली, हा किमान पंक्चर झाले ढकलायला तर भेटते, माझं लय अहो भाग्य आहे. पूर्वजन्मीचा संचित आता भोगावा निश्चित. पूर्वजन्मी संचित होतं म्हणून तुम्हाला ढकलायला तरी भेटली. हात लावून देत नाही कोणाला ते. बरं ऐका ना शामराव, हा, थांबा थांबा. हा काय लोटालोटी तर म्हणून चालली लोटालोटी कमवून चालली. दाजी सायकल तर म्हणून लोटी काय डेट तर विचारतात आहे. कमी करतात काय. पंक्चर केली ढेर. ही उंदराचं पिटुकलं बसलं होतं ना, उडी मारून उत्तर म्हणलं तर म्हणलं डेपुटीच्या घरी सोडा आणि घरी सोडा. सायकल पंक्चर केली दुकानापासून 100% उडी मारली होती. दादा भाऊ चाललंय काय तुमचं. मगाशी म्हणते सुगंधाने केली, मग दाजीला नाव म्हणले, घेतलं. आता मला पंक्चर काढायला लावून राहिले नाव घेऊन, आणि आता डिग्या आले तुम्ही. उद्या कुत्र्याला म्हणतील चालत्या रस्त्यात. कुत्र्याला कुत्र वर पाय करीत, बाकी पंक्चरीच्या आणि त्याच्या भानगडीत नाही पडत ती सायकली. दादा भाऊ माझं वजन तर दाजी वणी तर मी बसल्या बसल्या पंक्चर होईन. काय बोलत राव. तू बसून पंक्चर नाही झाली, इथं बसून नाही खाली बसून झक मारली अशी ना. डिग्या खरं सांग बरं का तू, नाही इतका फटे घायची ना आता तू. एकदा सगळ्या गावाला आली. पंक्चर तू नाही केली, यांनी नाही केली, पाहुण्यांनी नाही केली. सुगंधा म्हणते मी काटा लावला नव्हता माझ्या केसाला, मी नाही लावीत काटेनं, मी नाही कुठं ठोशीत पिना. पंक्चर झाली कशी माझी सायकल. चिंट्या खरं बोल बर का, तुला खोडकर आहे. दाजी गावात माझे चिंट्या चुंट्या नाही. चिंता नाही म्हणायचं, दाजीचं तब्येतीवर वजन काढायचं नाही तू पण. त्याच्या तब्येतीवर जाऊ नका. मोठ्या समीचा राईट हँड येतो, डेपोटीचा उजवा हाते. ह्यो नसला तर डेपोटीला कोबडी घ्यावं लागन. असं चालव, हातच काम देत नाही त्यांचा. म्हणून ह्यो जर राईट हँड तर लेफ्ट हँडने पंक्चर केली असेल सायकल. सायकल पंक्चर कमून केली. मी नाही केले बरं का, मग पण डेपुटीने ताण केलं. काय डेपोटीने खंड केलं. हा अजून डोळ्यात सलतीच माझी सायकल. त्यांना आहे ना माझ्या सायकलीची जरा हीच आहे. आता ते मला नाही माहित. हा डेपोटीनी केलंय. बोलवा डेपुटीला. डेपुटीला बोलवा इथं पहिला. आता डेपोटी कुठे बोलू नगरलाय. नगरला. लावा फोन लावा. सायकली लावा सदाभाऊ. ऐतिहासिक सायकली पंक्चर करायला लागल्या. परिणाम झाला आहे का काय. कोणत्या दवाखान्यात गेलेत नेमके, कोणत्या दवाखान्यात भरती आहेत. लग्नाला दिलेत, गावताना नाही दिले. परिणाम तुमच्या डोक्यावर झाले असतील. माझ्या डोक्यावर जा डेपुटी पंक्चर काढीन, सायकल्या पंक्चर करीन आमच्या डोक्यावर. डेपुटी लग्नाला गेलेत का दहाव्याला गेलेत, नाहीतर राहायचं वर्ष श्राद्धाचं आमंत्रण आणि जायचे मंडळाला लग्नाला घेऊन सजून धजून. डेपुटी आमच्या डोक्यावर परिणाम झाला म्हणतो. चाल फोन सांग नंबर. नंबर सेव्ह राहा तुमच्याकडे. आहे का? स्टेटस दिसत आहे त्यांचे. हा स्टेटस दिसत आहे तुमचे. आमचे टेटर दिसतात. नंबर सेवा असल्यामुळे म्हणतोय सदा भाऊ त्यो. त्याला तेवढाच उद्योग आहे, गावात काय चाललंय कोणाचं त्याला status काय माहिती, साधा भाऊच्या मोबाईल मध्ये डेप्युटीचं स्टेटस हा दिसतो. ते सगळ्यांचे टेटस गावात तेच बघतोय.
डेपोटीचं टेटस लयच मोठं झाले. लय बसले. बसली नाही, उचले ना जायला असता. मला म्हणतो आमची चक्कर झाली का? तो मालक पंक्चर सोडीने आमच्या डोक्यावर परिणाम करीतो का? फोन लावितो ना. ब्लॉक नाही लागला. ब्लॉक काय करीत? गाव ब्लॉक करीन त्यांना. माझा नंबर ब्लॉक करीत का डेपुटी? याला डेपुटी कुठे आहेत? कुठे आहेत तुम्ही? बोलायला काय ठेवलंय तुम्ही? बाहेर इथं घरात संडास बांधलेले असताना बाहेर कुठे जाता तुम्ही? पाणी बिनी घेऊन गेले का नाही? संडासला नाही आलो, जरा कामानिमित्त आमदार साहेब बरोबर आलेलो आहे. आमदार साहेब बरोबर आले. यो म्हणतो लग्नाला लग्नाला गेले. डिग्या तुम्ही म्हणता आमदार साहेब बरोबर गेलेत. आमदार साहेब बरोबर लग्नाला आहे. असं आहे का? मैतीला येते एखाद्या तिकडे राहायचे सावडायला ना मला सांगायचे लग्नाला आहेत आमदार साहेबांबरोबर. बरं वेळच भेटत नाही, स्वतः दिलेला नका ते नका गप्पा मारू. हातभर लाकूड 4 हात धपली. सायकल पंक्चर कमून केली माहिती सांगा. आठवण आली वतनदाराला काय कळत हा, वतनदाराला आठवण आली. वतनदाराच्या ऐतिहासिक सायकलची हवा काढली तुम्ही. आमची स्वतःची हवा नाही काढता आली तुम्हाला. कोणत्या निवडणुकीत झटका नाही देता आला. आज सायकलीची हवा काढून समाधान करून घेता का? अहो हे डेप्युटीच्या घरात आहे, आम्ही हवा नसतो काढी, लोकांची आपुमत हवा जात असती. आव पळवले लोक. गावात राहू तुम्हाला 4 वेळा झटका दिलाय. हवा काढणारे तुमच्या पंपाचा तो कातड्याचा वायसर आहे ना लीक झालेला आहे. तुमच्याच पॅनलची हवा गेलेली आहे. आमच्या गाड्यांची हवा कशाला सोडित आहे त्याची सायकलीची? नाही रे, ऐतिहासिक सायकल दिसलीच नाही तर आम्हाला माहितच नाही ऐतिहासिक सायकल तर कधी आवाज आहे. आम्ही तुमचा माणूस इथं कबूल झालाय, सांगा त्याला. साक्षी पुराव्याशिवाय बोलत नाही. दिगंबरांनी सांगितलं. दिगंबरा दिगंबरा. ते शामरावच्या दुकानापुढे सायकल लावलेली होती. हा हे खरे. सायकल लावित आहे. हम्म. लायला ते कोणी फोड करते काय माहिती. श्यामाने सोडली असेल मग. बघा आता डिगूनी सांगितलं, डेपुटीनी सोडली. 100% अशा खोड्या करू नका. सायकलीचे पंप गावात हसत भेटते. येते. त्यांचा 4च आसरा आहे. कोणाचा आवाज हसरा आहे का चेहरा हसरा आहे? मोबाईलवर आवाज येतोय. दिग मार खाशीन तू. आता जास्त तरी करू का कोणाची करायची आम्ही म्हणलं तर वतनदार घरात आहे. तू आज काय हात लावून देत नाही. मग बिगर येते हात लावला हवा गेली असेल. फक्त चेक करायला गेलो किती हवा आहे बहुतेक सुटली नाही. वॉलपिन काढून चेक केली असेल तुम्ही सायकलची हवा ना? हा हा हा. मी म्हणलं किती हवा राहते काय नाही नाही ती बोटानी निघतो ना वरचा पिवळा नट. हवा चेक केली असेल तुम्हाला वाटलं वॉलपिन काढून बी हवा राहत असेल. गेला घरी आल्यावर सांगत आता मा नाव सांगत होय. म्हणजे डेपुटी बरं आहे तुमचं. चेष्टा करा तुम्ही. नाही गावाला भेटी धरले सदा भाऊनी. ती बुलेट काय केलं श्यामराव, काय ती केलं? मोरपंखी गाडी एक दिवस आम्ही बी तिची हवा जाते का नाही ती चेक केलं पाहिजे. आम्ही कोणाचं उसने आमचे लोक ठेवीत मला नाही. सोडलेले आहेत तुम्ही लोक राळा घातलेले. एखाद्या बारला डेप्युटी सोडले तर काय होते. बर 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 सोडा बरं आलो गावात येतो. हा या तिकडं आमदार साहेबांबरोबर लग्न करा. त्याला शुभ आशीर्वाद द्या. नवीन दाम्पत्याचं आयुष्य सुख समृद्धीचं व्हावं. देतो आता काय आमदार साहेबाला सांगतो ना साधा भाऊची हवा गेली. नाही तिकडं थांबा. नवीन कुटुंबाला आशीर्वाद द्या. त्यांना पोरं होस तर त्यांच्या बारशापर्यंत तिकडे थांबा. येऊ नका ठेवतो. आम्ही लग्नाला जरी गेलो तरी सगळ्यांना व्यवस्थित होतंय सगळं. हा तुमचा पायगुण आहे. तुम्ही नुसते गेले तरी मी लोकांना आता नाही बोलत. मी ठेवू का? येतो संध्याकाळी. चला घ्या आपली घे तुझ्या मालकाने सायकल घे माझी. तो ढकलायची आता. पाहुणे ढकलायची आणि पंक्चर काढायचं. सायकल ऐतिहासिक आहे. बसू नको. हवा गेलेली आहे. त्याला तर मग चल. डेपुटी झोप झाली का रात्री तुमची? काय झाली ना चांगली. झाली. मग गोंगाट बोबाटा काय ऐकून नाही आला का? कोणाचं आरडा वारडा काही? कोणाचं म्हणतो तू? तुमच्या घरासमोर चालूचं घर नाही होय. ते रोजच चालू आहे. कोण काय वर लक्ष देईन. डोक्याला रोजच टेन्शन येते. मी आतमध्ये एकदा कूलर लावला ना शांत झोपतो. बरोबर आहे. कूलरच्या आवाजामुळे तुम्हाला हा, आवाज आला. का भांडण आली काय? अहो, ते 2 वाजता निघाणा चालला होता गल्लीत. काय सांगतो? मारला ना ज्या आल्या बायकोनी मारण्याचा. काय बघा आता नुसता बॉम्बा ठोकत होता. एक तरी पेलेलं असतं काही ना काही कुठं करतं. बायकोला काहीतरी बोललं असं. बायको शुद्धीच होती. बायकोने नुसता तिमलाय मारण्याचा.
झाल्या बिगर पेता देव माणूस आहे. खरंय. पण पेला का त्याच्या डोक्यात काय येईल आणि काय बोलून सांगता येत नाही. मस्त त्याच्या अंगात रग आहे पण पिलो त्याला सुचत कुठं. पेल्यावर आकाबाई अंगात असल्यावर आकाबाई अंग सोडून देती आणि त्या मग बायका फायदा उठतात बरोबर. फायदा इतकं हानलंय तुम्हाला सांगतो मी सकाळी येतो तिथून राम राम घातला असं मानवर गेली फक्त त्याला वाटलं जावा तेवढ्यात तिकडे लगे तिने पाहिलं डोळे असे वाटारले आलेले खाली पाहिलं मला म्हणलं असं केलं. मग रेटला असेल राव, मग रेटला असेल 100% रेटला असेल. कारण की तो आहे ना पेल्यानंतर आगावानी बोलतो आणि काय होतंय पेल्याला असल्यावर बायकाने हाणलेलं बी कळत नाही. तसंही ते विसरून जातं त्याच्याकडे डोक्यात राहते काय ते. पण अरे 4-2 लोक म्हणते ना काय चव जायचे लक्ष येत नाही. 4 लोक अख्या गावात झाले डेपुटी मला कसं कळलं मी थोडीच पाहिला होतो. हाय आता काय करतो आणि तुला सांगू या अशा लोकांना जवळ ठेवायचं म्हणलं ना आपल्या चव जायचे काम आहे. आपले मित्र म्हणायचे आपली चव जाते ना मग बायकाचा मार खातीत म्हणते ती. मग सोपं आहे का. याला काय मला काय म्हणायचं याला प्यायची सवय लागली ना गपची पपले हे करावं ना. गप तेव्हा तिकडूनच खाऊन यावं घरी आले का भाजी गरम नाही ती भाजी कशाला केली आणि हे नाही केलं त्याच्यावरूनच वाद होते ते दुसरं काही लक्ष करतो तो आता हॉटेलवर गेल्यावर बघत नाही का प्याला म्हणजे वेटरवर कसा दात खातो बायकोला किती बोलत असेल चांगला रेटला ना. नाही. काय मग चांगला तुम्हाला सांगतो विषयच नाही काही. घेतल्या अख्ख्या गावात चव घालून येड्या वाहनाचं. चल येऊ का. बरं या मग काय चल. राम राम जालू भाऊ. राम राम हा काढ जाऊ दे. राम 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 राम. या मग हं? काय म्हणते पाठबीट दुखती का. पाठ काय दुख काल 2-3 दिवसापासून घरी झोपलेले डेपुटी. हा नाही घरी झोपून राहशील तू कुत्र्यावानी मारलो घरी झोपायचं नाही तर काय. कोणी मारलं मला कोणाची टाप आहे मला मारायची आपण रट्टे खाता असतो काय झाल्या झाल्या कशाला 4 चौघात चव घालतो रे. दारू प्याला तर घरी नीट जायचं बायकाचे मार खायला लागले तुम्ही. कोण कोणती बायकोचं मार पार हे आपल्या पुढे ना शब्द सुद्धा बोलत नाही. मी जर आलो ना घरात पारी शांत बसती. तुम्हाला कोण म्हणलं. ते आहेत ना सगळे नवरे असेच म्हणतात बायको माझ्या शब्दाच्या पुढे जात नाही बायको मला शब्द बोलत नाही. सगळ्याच्या बायका आतमध्ये बोलत आहेत पण दारूवाल्याच्या ठोकीत आहेत रे दादा. तुला लय ठोकलंय गावामध्ये ना गल्लीत तू गोंधळ असतो. नाही मला कोण नाही ठोकीत. मी बायकोला घाबरतो काय पट्टी आपण घाबरत नाही. बायको अशी लाईन येते ना दूर येतच अजून. हा बायको तुला लाईन दोरीतच हाणती मला कळलं. रात्री प्याल्यानंतर तुला काय कळत आहे दना दना रेटल्यानंतर. आणि जरा आहे ना 4 चौघात चव घालायची बंद करा. आमचे मित्र आहेत म्हणून सांगतो तुमच्याबरोबर आमची चव जायला लागली काय मित्राबरोबर राहता म्हणून. ते 4 चौघ आहेत कोण मला सांगा. 4 चौघात बाहेर समोर येत असतात का नालाय का 4 चौघाशी चर्चा करीत असतात. कोण आहे ते सांगा ना नाव नाही सांगणार माझा एक तुला सल्ला राहील. बायकोचं मार खायचा नसला ना तर दारू पिऊन आला तर नीट झोपत जाय. नाही हो. नाही मी कशा रट्टी खाऊ. 4-5 आया बायाच्या सगळ्या तोंडी झालं ना सगळं राडा होईल. पाहुण्या नावड्यात जायला वेळ लागतो का नवऱ्याचा मार बायकोचा मार खातीत म्हणून. हा बायका धाकात ठेवायच्या का बायका तुम्हाला धाकात ठेवायला लागल्या. बायको धाकातच आहे मित्र म्हणायची लाज वाटायला लागली तुम्हाला. ऐका ना ते 4 चौघ सांगा ना जायची वेळेस तरी. कोण 4 चौघ 4 चौघ अशी समोर नाही येत आतून बोलत असते. चल हो डेपुटी सांगा ना. बायकाच्या मार खाणाऱ्याला सांगतो स्वामी जा पळ. जा मग मी कोणता मार खाल्लाय. अरे त्या उन्हात आणच ताम आहे तर नाही. इथं बसल्याशिवाय काय काम आहे रे मला. चल झोपायला. नको रे मला झोप येत. जरा आणि तोंडाच्या काय साहेब आणि उभं राहिलात चालली का घरी. पा हे आलं बाय तुझा मारता आणणार आपल्याला शिकत झालंय कोणी आणलं मला. बाय तू ना आणि तुला कोण म्हणलं बायकोनी आणलं. आवाज येत होता. ठॉय ठुडूम ठाय ढस ठुड गेला. नीट सांग तुला कोण म्हणलं. तुम्हाला कोण म्हणलं. म्हणलं कोण. जेव्हा अशा थबरी ना गावापर्यंत आणि डिद्यापर्यंत यायला टाइम पण लागत नाही. हा ना हा चल निघ जुरा. आणि ना ते थोडं लिमिट मध्ये राहायचं. बाय तुझ्या मार खाणाऱ्यांच्या संग ना आम्ही ना लय लेवल मध्ये बोलत नाही. आम्ही खाली उच्चार काय लेवल मध्ये बोलत नाही. हा अरे लेवल ऐका तुझी माझी बोलायची सुद्धा मला कोणाची टाप नाही आणायची बायकोचा. आमची लेवल कमी होती अशी. हा ना हा चल निघ तू बी. आणि मार खायचं कमी करा दमन. तुम्ही. हा मी माझं बघन तुम्हाला काय करायची. आणि तुझा संसार पाहू ना मला आता लग्न करायची पण लाज वाट राहिली. अरे पोरगी द्याय ना तुला कोणी लग्न अरे करायची लाज वाटत राहिली. भेटली ना आता म्हणे, बाय तुझा मार नाही जाणार बैल बुधी आहे. काय असं येतं बोयाचं याला कसं आणलंय. हो झालं भाऊजी. ऐकायला येत नाही का बैरे बिरे झाले. ऐकलं होतं माझ्या थोडं गणगण होतं. काय गणगण आज मी मार खाल्ला का. कोणाचा. हो मला तेच कळत नाही झालं भाऊजी. काय रिकामा वैताग देत राहता होत्या बाईला. काय त्या बायकोचा मार खात बसतं सारखं सारखं. अख्ख्या गावात थू झाली बायकोचा मार खातो बायकोचा मार खातो.
मी नाही खाल्ला मार, तुला कोण म्हणलं? गब्बस अहो, सगळ्या गावाला माहिती आहे का पारीन तुम्हाला कचा कचा कुठलाय म्हणून. म्हणजे तुला बी येऊन सांगितलं का 4 चौघांनी? 4 चौघांनी म्हणजे अख्ख्या गावाला माहितीये, मला येऊन सांगायचं काय? नाही रे, कुठं मार खाल्लाय मी? तुमचं तोंडच सांगतंय म्हणून तर तुम्हाला ऐकायला येतं. तीच गणगण असणार आहे तुमच्या डोक्यामध्ये. तू काही नको येडी काय रे सुगंधा, तू डोक्यावर पडली का मला काय एक रे? सांगा, ते जाऊ द्या. खापर मारलं होते तुम्हाला? नाही मारलं, तुला कोण म्हणलं? तुमचं तोंड आहे ना भामट्यावानी झालं ना, तेच सांगतंय तुम्ही खरंच मार खाल्ला ना. काय झालं होतं? तुला काय करायची? काय माणूस आहे, माय बाईचा मार खातो म्हणजे तुला काय करायचं? खाऊ दे, मी खाल्ला तर माझ्या घरचा खातो, तुला थोडी खातो. सगळी चव गेली पण गावामध्ये, इज्जतच नाही राहिली तुमची. काय विचार करताय? काय नाही, असंच विचार करतोय. चल पारे, तुम्हाला काय आठवत नाही त्याचा फायदा घेते ना? आता काय केलं मी? रातच्याला मला किती खाल्लं होतं रे तू. कुणी? तो मी? मग तुम्हाला मारलं? मग मला किती मारलं तो राती. काय अडवणी वागताय अहो? मी कशाला तुम्हाला मारू? मी काय असं येड्यावानी वागवतोय? तू हाती तर हाती सगळ्यांना कशाला सांगितलं रे तू? पिऊन कोण आलो होतो? मी चालतो. हा, जर झेपत नाही आपल्याला तर एवढी घ्यायची कशाला? आज झेपत नाही, मी पेलोय, पण तू मला रातची मारलं, एकच काय कळलं अख्ख्या गावात? वरडतायस तेवढं मोठ्याने म्हणून कळलं असन. मग तू दर्शिक हळूच हानीत जा ना मला. होय की? तू अशी हाणायला लागली ना, बाधाबत गुरव धोपाटे टाकल्या म्हणे ताकी ती. तुम्ही काय डोक्यावर पडले का हो? कधी मारलं मी तुम्हाला? मला काय रातचं आठवत नाही, त्याचा तू गैरफायदा घेते ना. खरं खरं सांग पारी. काय खरं खरं सांग. अहो मी कशाला तुम्हाला मारू पण? रातच्याला मारलं त्याचं काय खरं खरं सांग पारे, मला काय आठवत नाही म्हणून तू सांगत नाही बरं का. कोण म्हणलं तुम्हाला मी मारलं म्हणून? कोण म्हणलं म्हणजे? सगळ्या गावात बोबाटा झालाय, जाल्याला लय त्याची बायको मारी ती म्हणून. ती काय बघायला आलती काय मी मारते का नाही ती? बघायला नव्हते आले, पण आरोड ऐकला होता अख्ख्या गावाने असं म्हणते. तुम्ही पेल्यावरती तेवढं धिंगाणाच घालता तर काय करायचं मग? हाणलं होतं ना? हसून काय नाही, मी मारलं बिरलं नाही तुम्हाला. उगाच बळच माझ्यावरती आळ घेऊ नका. बळच नाही आळ घेत, मग ते 4 चौघांना कस काय माहित झालं तो मारलंय म्हणून? हो मला काय माहिती. चला हो त्या 4 चौघांकडं, त्यांचा मुर्दाच बसवते. कोण म्हणलं मी मारते म्हणून? चला बरं. सगळी इज्जत गेली, त्यांनी घालायला चालू केली, अख्ख्या गावाला माहित झाली. माहितीये का? तुम्ही जर पिऊन नाही आला तर घरात तमाशा होईल का? होईल का घरात? बरं पेला तर मी काय सांगत असती, घोडभरच घेत जावा, हितभर घेऊन या आता तुम्ही. मग काय होणार? तो नाही मारलं मला. नाहीच मारलं मी तुम्हाला. त्या 4 चौघांकडे त्यांना दाखवून देऊ आता आपण नाही मारलं म्हणून. चल. लय तापमान वाढायला लागलं. लय ऊन पडायला लागलं. हा बाकी काय डिपुटी भाऊ, काय झालं? आता तुम्ही काय सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं काम चालू केलं काय? काय झालं पण? काय झालं मग? कधी मी माझ्या नवऱ्यावर हात उचलला आणि कधी मी त्यांना कुत्र्यावानी मारलाय म्हणून? हा, तू बायकोला सांगितलं का लगेच मारलं? मग बायकोला नको सांगू तर काय करू? बायकोनी मारलं म्हणलं बायकोला सांगायला पाहिजे का नाही? अरे पण अशा गोष्टी कशाला सांगायच्या बायकोला? मग अशा गोष्टी तुम्ही कशाला विचारायचं माझ्या नवऱ्याला? 4 गोष्टी याला समजून सांगत होतो, कुत्र्यावानी मार खातो म्हणून. गपचिप सांगायला गेलो तर नीट वागत जाय. तू बायकोला सांगायला गेला का? नाही का कसं वागायचं म्हणजे बायको आणि ती मला काचाकच काय सांगतो? आणते ना? हो, कशाला वहिनी हाणता तुम्ही माझ्या मित्राला? आता कसं आमच्याकडे काय आला मग आणते तर? कोणी कधी मारलं मी तुम्हाला? हा, मग सांग ना तू त्यांना मारलं नाही म्हणून. ती म्हणते तू तोंडानेच कबूल झालंय. तू म्हणतो मार खातो आणि ती म्हणती नाही. अरे काय करायचंय काय डेपुटी आपल्याला कळणार नेमकं? हे बघा डेपुटी भाऊ, मी काय नवऱ्याला मारत नाही. माझा फक्त तोंडाचा पट्टा चाललेला असतो. 1-2 वेळेस देते 2 चापटा, पण एवढं मी काय कुत्र्यावणी मारती वय हे यांना? बघा, हा? दूध आम्ही तापतं एवढा ओरडतो माझा मित्र. हा मग अहो ते तर सोडा. नुसतं बेलनं जरी स्वयंपाक करताना बेलनं जरी दाखवलं ना तरी तिथं बोंबलाई सुरू करतो ह्यो माणूस. तरी म्हणलं गावात एवढा आवाज कसा येतो? हा, पण मला काय म्हणायचं, तुमचे जे भांडणं आहेत ना ते 4 चौघात करूच नका ना. 4 चौघांनी सांगितलं तर आम्हाला माहित झालं. 4 चौघात कुठं घरात नेऊ नाही. भांडणं होते तर आमच्या घरात चौकट बंद करून अशी धोपटायला लागती ना, अशी धोपटायची ना. बरं मला सांगा डेपुटी भाऊ, कबूल झाला. तू मला ही गोष्ट कुणी सांगितली? हा काय करायचंय कोणाचं नाव सांगून? आता तुमचा नवराच सांगतोय. नाव काय आलं? करायचं म्हणजे?
माझ्या नवऱ्याच्या आबरू घालायला लागल्यावर मी शांत बसू वय डिपुटी भाऊ कुणी नाव सांग, कुणी सांग मला नाव आता सांग. काय करायचं कोणाचं नाव आणि मला ते? नाव सांगा, मी त्याचा मुर्दाच बसवते, तुम्ही मला फक्त नाव सांगा. अहो, पण गरज काय नाव सांगायचं? 4 चौघ असतील कोणी ना कोणी म्हणत असतं. मला त्या चार चौघांचं नाव सांगा मला. झाले ना असा उचलू उचलू घर बिंगू बिंगू आपटीन ना त्यांचे हे बघा ना, याची 4 फोडून टाकी तू. चौघांनी याला सांगितलं आणि गेली मला सांगितलं, कुणी शामरावने मला सांगितलं. कोणते 4 चौघ श्याम्या सांग नाही तर तुम्ही कधी आलता आमच्या घरी बघायला हो? मी मारते का नाही ते? मी डेपुटीला सहज विचारलं रात्री झोप झाली का हा. म्हणले झाली बा कुदरच्यानी काय आवाज आला नाही म्हणले. पण मला लोकांनी सांगितलं बा लय हाणला काल झाल्या पता पता आपटो आपटो हारला आवाज येत होता. ह्यांना बी म्हणत असते ओरडू नका, गप मार खात जावा, पण ह्यांना नाही कळत. हा, हा? तू पार वरून बसू बसू मारी तिथं दानादन खोपराचे खेळ आणि ते पार मारते मला. आम्हाला फक्त माहीत झाली ती अफवा की वहिनी तुला मारते म्हणून. आता तुम्ही दोघांनी तोंडाने कबूल झाले. हा ना असं नका ना. अहो ते आमची प्रेमाची भांडणं असतात डेपुटी भाऊ. हा? काय होते माहिती का? प्रेम दरवाजाच्या आत, दरवाजाच्या बाहेर आलं का प्रेम राहत नाही. 4 चौघात आल्यानंतर त्याला चव जाती आणि नवऱ्याची चव घालता तुम्ही. इथून पुढे ना नरड्यात आवाज जरी काढला ना, तुम्हाला बघते किती जरी मारलं किती जरी काय केलं तरी आवाज काढायचा नाही, आहे का नाही? 4 चौघात आबरू जाते. वहिनी बोळा घ्यायचा आणि बोळा तोंडात कोंबायचा आधी आणि मग हाणायचा. आवाज येत नाही. मारी तो का काय मला एक तर तिने लात घातली ना मला जोरे शिवळावं लागतं मागून बातक्याच लात टाकी ती. पण ती प्रेमाची भांडणं असतात ना आपली, जोराची भांडणं असतात. म्हाताडीची लात कमी तशी तिची लात तुम्हाला लागत. दोघाला एक प्रेमाचा सल्ला देऊ का? काय नवरा बायकोची सगळीकडेच भांडणं होते, पण तुमच्या ना अख्ख्या गावात चौफेर आवाज चालू असतो. हे बघ झाल्या, आपण जर चूक केली पिऊन आले तर बायको मारती ना, तर लय आरडायचं नाही, 2 टोले सहन करून घ्यायचे. आणि जर लय तुला वाटतं ना मी शाबूत राहावा आणि लय इज्जतदार राहावा, तर आपण प्यायची नाही, बायकोचा मार खायचा बी नाही. 2 टोले हाणले ना बेपोटी गालात हाणी ती हा. चाप चाप मी सहन करतो. हा. अहो तुम्हाला सांगते, त्या दिवशी ना जेवाय बसायचं होतं, ह्याला आवाज देती ही काही येई ना म्हणून घेतलं बेलन जी फिरकावून हाणलं, तिथं सुद्धा वरडायला लागलं. आता लागलं असेल का ती बेलन? आहेत का महाराष्ट्रात तरी अशी नवरा बायको भेटते का? हा? मी तुम्हाला म्हणा जेवणच झालं. जेवणावरच जेवणावरच झालं. होतं. तुम्हाला मला माहित सांगतो ही बाई पण लय चांगली आहे आणि माणूस पण लय चांगला चांगला आहे आहे. बरं का? आपला मित्र म्हणायला लाज वाटायला मित्र लागली. लाज वाटत पण आता वाचू आपलाच माणूस. आपला माणूस आपल्या 15 रुपये आपला खोटा आहे. 10 रुपये जर गेला ही माऊली कशाला मारीन? बरं का? तुम्हाला दोघाला आता आम्हाला सल्ला द्यायचा असा आहे की जर पिऊन आला ना तर लय मोठ्याने आडत नका जाऊ आणि तुम्ही लय मोठ्याने हारत नका जाऊ. जा आता घरी. ह्यांना मी म्हणत असती पण वरडत जाऊ नका. हा. आता गपचूप हाणत जाईल. उगाच नरड्यावर बसून हाणलं म्हणून काय लगे लय बॉम्ब लायचं असतं का? नरड दाबीन एक दिवशी. अरे पण पियाल्यावर काय कळत आहे मला? हा काय अजिबात करते वरडायचं नाही. या घरी आता 2 सपका अजून हाणत असते का नाही बघा. झाल्या काय गरज होती तुला बायको पिशीनी आता अजून मार खायची जाऊन सांग बरं. अरे बाबा कळतंय का नाही तुम्हाला? चला घरी. काय इथं बोलत बसलाय? चला उठा. चला. आम्ही नाही पाहिलं, आम्ही नाही पाहिलं. पारुणे जालूला नाही हाणलं. अरे काय जोडी आहे ही? डेपुटी हा? झाकली मूठ सवा लाखाची सांगूच तोवरच ते वाटत झाला गावभर परत मारीत गेली. मला पस्तावा आला म्हणलं उगाच जालेलं म्हणलं आता आकाबाई आपल्यावर तुटून पडती. बरं झालं त्यांच्यावरच फिरलं. खरं आहे ही ना. अशी जोडी आहे, यांची आहे ना हे बदनामी करणं उपयोगीचं नाही आणि यांचं चांगलं सांगणं बी उपयोगीचं नाही. याच्यामुळे हे मार जरी खाल्ला तरी जाल्यामध्ये जायचं नाही आणि 4 तोंडात 10 तोंडी होतो कोणाला म्हणूच नको. 4 चौघात तिथं जाती 4 लोक बघत आहेत बोलत आहेत. त्यामुळे आपली चव जाईल. खरंय, खरंय. कोणाला बोलायचंच नाही. आपण तुला गप्प. सांगतो आब्रू घालते ना आपली एखाद्या बाहेरला. खरंय ना. चला आपल्या आब्रूला आपला चला चला.